दिला जाईल. मॅच लावते सुरुवात. ऑन स्ट्राइक वरती बॅटर तुम्ही पाहू शकाल रमेश धावणे यांच्या शुभ हस्ते मात्र इथे मॅन ऑफ द मॅच दिला जातो. सिद्धेश घुटे या बॅटरला. ओ ऑन स्ट्राइक वरती इथे आपण पाहिलं तर मिस्टर अजित घरत होते. पहा त्या ठिकाणी दुखापत झाली आहे का प्लीज. पाय थोडासा मात्र क्रॉस पडला गेलाय. चला स्प्रे घेऊन जायचं आहे. आपण काय बोलतो त्यातच समजला पाहिजे आपल्याला. कानावर ते आला तर पाहिजे साऊंड. जरा बोलायला मजा येते. मागे टाकला येतो तो स्पीकर. सगळ्यात जास्त मोठी दुखापत असेल तर बंद कर ना तो फॅन. बंद कर. सावकाश बंद कर. बटन जरा हे आहे वेगळा. बंदच ठेव. वजरे कोणतरी होता. केली मी अनाउन्समेंट 500 रुपये. साहिल वजरे करता 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. हितेश कर्ण तसे गाळे. चला साहिल आपण यायचं आहे. चला मॅच त्याचे लक्ष फोकस करूया. धावसंख्या आपण पाहिली तर मग ऑन झाली आहे. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅक मध्ये तुम्ही पाहू शकाल गोलंदाज रुफेश जाधव, रुफेश फागी अँड तुम्ही पाहू शकाल अजित घरत ही सलामीची जोडी सध्या तरी ऑन स्ट्राइक मध्ये आपण पाहिलं तर मग रुफेश फागी होते. नितेश दानवाकडनं ते पारितोषिक आले. साहिल वजरे करता साहिल आपण या आणि मॅन ऑफ द सॉरी ते 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय ते मात्र घ्यायचं आहे. इथे आपण पाहिलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग येतोय वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्ट्रिपमध्ये फेकलेत मिस्टर रुफेश आणि रुफेश जाधव एक ऑलराऊंडर खेळाडू. हो यावेळेस रुफेश पागी च्या बॅट मधनं येतोय हा चौकार 4. पुढील बॉल. ओ पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र दर्शवला होता परंतु चेंडू आहे धावफलक पुसला गेलाय 8च्या घरामध्ये. पुढील बॉल. ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राइव्ह चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे आलाय मोठा वार रुपेश पागीच्या बॅट मधनं आणि धावा मिळतील 4. चौकार. चला जेवणाची सोय झालेली आहे. सर्वांनी जेवण करून जायचंय. समोर आपण पाहतोय मंडप आहे आणि त्या मंडपामध्ये जेवणाची सोय ही अगदी झालेली आहे आणि जेवण देखील सुरू झाले त्या ठिकाणी. ओ पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत.
परंतु यावेळेस हा झेल मात्र या ठिकाणी फळकळला आणि रुपेश वाघेचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा असताना 12 फलंदाज रुपेश वाघे आउट. कूलर उचलून आण रे जयेश, तो एक कूलर आण उचलून. बाबू तो कूलर आण इकडे, एक उचलून कूलर एक उचलून आण ना इकडे. कूलर आण ना, तो उचलून आण ना एक. हा कूलर आण ना इकडे उचलून एक. आण बॉक्स नेऊन ठेव परत. जयेश जयेश 2 मिनिटं बोलतो का जरा. आण इकडे. तिन्ही पण लाव ना, एक इकडून लाव एक नाही मध्ये ठेव. चला फलकावर आपण बघितलं तर 12 रन्स 12 पाहायला मिळत आहेत आपल्याला. विकेट डाऊन झाले नुकतीच आपण पाहिलं तर विकेट कोणाची मिळाली तर रुपेशची. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर अजय घरत मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आलेले आहेत. फर्स्ट इनिंग आपण बघू शकतो ज्याप्रमाणे इथे धावा उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. 3 ओव्हर डेफिनेटली आपण पाहिलं तर असतील तुमच्याकडे आणि या 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर चांगला खेळ मिस केला जातोय. पुन्हा एकदा बॉल आपण पाहिलं तर वारंवार आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ दी लेंथ चेंडूवर आपण पाहू शकतोय तर आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. जंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीम आपण बघू शकतो ज्याप्रमाणे इथे बॉलिंग करताना रुपेश जाधव यांना आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 2 चौकार देखील येताना पाहायला मिळाले, वाईट देखील येताना पाहायला मिळाले, विकेट देखील येताना पाहायला मिळाले. आणि पहिल्या ओव्हर आपण बघितलं तर 12 धाव्यांचा देखील राहिला गेला. 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात आणि सध्या तरी मला वाटतं की तिकडे एक ॲड नाही केली आहे स्क्रीनवर. आपण पाहू शकतो आमचे ऑफिशियल सांगतात की ती 13 आहेत ना. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात की 13 धावा झालेल्या आहेत आणि त्या 13 धाव्यांनी आपण बघू शकतोय तर मग ही सुरुवात मिळालेली आहे. रुपेश जाधव यांचा 13 धाव्यांचा स्पेल पाहायला मिळाला आपल्याला. ज्याप्रमाणे शेवटला रन नाही आले, अंपायर्स शेवटला रन्स नाही आले ना, नाही आले. बाराच आहेत बघा. शेवटच्या बॉलवर नक्कीच धावा आलेले नाही त्यामुळे 12 धावा असतील, लक्ष असू द्या. कारण की थोडंसं आपण बघितलं तर मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि ती सुधारली गेलेली आहे तिकडे. आणि आपण बघू शकतो की 12 धावा आहेत फलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय मिस्टर हॅलो, धन्यवाद जयेश. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग पाहायला मिळतात त्या म्हणजेच 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती 12 आहेत. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावे शाळेत इथे आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 13 अंकांवरती ही धाव गती. हा 3 ओव्हरचा मॅच आहे आणि 3 ओव्हर मध्ये इथे धावा 20च्या पलीकडे हे धाव फलक न्यावा लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भरपूर लो स्कोरिंग सामने पाहायला मिळालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहिला तर मग फलंदाज अजयनं मात्र केला होता. अजय घरत आहेत यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. अजित घरत यांना देखील तुम्ही पाहू शकाल. करण अंबाला बिग फॅन अजित घरत आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय अजय घरतच्या बॅट मधनं चौकार 4. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न अजय घरतनं या ठिकाणी दर्शवला होता परंतु चेंडू अँड बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. इथे आपण पाहिला तर मग
हा चेंडू येतोय डॉट. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट, चौकार, डॉट. आतापर्यंत इथे आपण पाहिलं तर मग 4 मध्ये 5 धावा खर्च केलीत. आणि इथे आपण पाहिलं तर मग आमचे मित्र महेंद्र पवार यांचं शुभागमन झालेलं आहे. आणि इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. धक्का क्रमांक 2 बसतोय तो म्हणजेच प्रो स्पूट लाईन पर टीमला अजय आउट. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात जगात. आणि हा चेंडू चाललाय ढगात ढगात ढगात. यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एक जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र दर्शवला होता. आणि इथून आपण पाहिलं तर मग झाली या षटकाची समाप्ती. ओव्हर झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून आपण पाहिलं तर मग संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 17 धावा. हे षटक आपण पाहिलं तर मग निर्णायक राहिलं गेलंय. ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग धावा आल्यात त्या म्हणजेच फक्त 5. आज जल्लोष असणार आहे या मैदानावरती. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, फायनल डे. आणि निश्चितच तुम्ही पाहू शकाल ह्या ट्रॉफीज धनश्री विजय नडगे अँड सुराज विजय नडगे यांच्या माध्यमातून नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 क्रमांकाची ट्रॉफी आली आहे. त्याच्यानंतर नंबर 5 क्रमांकाची तुम्ही ट्रॉफी पाहू शकाल. एकूण 8 ट्रॉफीज आहेत. ओ अजित घरतच्या बॅट मधला मिस टाइम स्ट्रोक. ओ दुसरा जीवनदान अजित घरतला या ठिकाणी मिळायला गेलाय. परंतु अजित घरत ज्या खेळी करता ओळखला जातो तो खेळ मात्र इथून दर्शवलेला नाहीये. प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय परंतु प्रयत्नांना प्रतिसाद देखील मिळालेला नाहीये. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक अगदी आपण पाहिला तर मग पोहोचला गेलाय तो म्हणजेच 18 या अंकांवरती. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा राहिला आणि काय जबरदस्त झेल इथून मात्र फेकला गेलाय आणि अक्षयचा खेळ इथे संपलाय. आउट. वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत सातिवलीचे माजी सदस्य मनीषजी टुकरे मामांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल वैभवजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 मध्ये धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 18 धावा. पुढील बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झालाय. उमेश प्रदीप आहे. उमेश आहे फलंदाज ऑन स्ट्राइक वरती. पुढील बॉल हो स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजेच उमेश. उमेश आला, उमेश गेला. धावसंख्या स्थिर 18 वरती. प्रोस फूट लाईन पडा. चला जेवणाची व्यवस्था झालेली आहे आणि जेवणाकरता देखील सुरुवात झाली आहे.
ज्या संघांना मात्र जेवायचं असेल त्याने जेवण करून घ्या आणि सर्वांना जेवण करणं अनिवार्य आहे, नाहीतर मग पुढच्या वर्षी तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. चला, ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांनी थोडस बाजूला बसा, म्हणजे दुसऱ्या स्टँड मध्ये बसलं तर मग चांगलं होईल. इथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव कुमार वगळे आले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित घरत आहेत जे सलामीला आलेत आणि अजित 3 बॉल खेळलाय आणि 3 मध्ये 3 धावा त्याने बनवलेत. इथून अजून आपण पाहिलं तर मग एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 2.5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला. 19 धावा धाव फलकावरती. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर घालवावा लागेल तेव्हा मात्र धावसंख्या चांगली पाहायला मिळेल. हो, थोडस लवकर हा स्ट्रोक मात्र खेळले गेले मिस्टर अजित. ते आपण पाहिलं तर मग 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपूर्ण राहिला आणि इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव ही पूर्ण केली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 19 आणि जिंकण्याकरता 20 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. किती 20 झाले? 26 धावा झालेत आणि 21 धावांचं लक्ष असेल. चला, इथे आपण ड्रॉ करायचा आहे. चला, इथे ड्रॉ हा केला जाईल. जयेश डुकले सर आहे त्यांच्या बाजूने आपण जाऊया. म्हणजे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले संघ निश्चितच 7 संघांची नावे चिठ्ठीमध्ये आहेत आणि एका चिठ्ठीवरती नाव असणार आहे 8व्या चिठ्ठीमध्ये विजय संघाचं. असला ड्रॉ या ठिकाणी आपण पाहतोय. सुपर 8 मधल्या मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे ह्या मॅचेस पुढील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्याकरता हा ड्रॉ इथे मात्र केला जातो. पहिली मॅच आपण पाहणार आहोत. इथे मात्र ड्रॉ उडवलाय आणि रुफेश जाधव साहेबांच्या माध्यमातून 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. पहिला मॅच पाहायला मिळेल. पाहूया पहिला मॅच इथून मात्र कोणत्या टीमचा असेल तुम्ही पाहू शकाल. पहिल्या चिठ्ठी आहे KBM स्पोर्ट्स सातिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आझाद स्पोर्ट वसई. जबरदस्त फाईट. पहिली मॅच. दुसरी मॅच सुपर 8 मधली MB स्पोर्ट बागपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. तिसरा मॅच आई शिवदाने स्पोर्ट गिरीज आणि विजेता संघ. तिसरा मॅच असणार आहे आणि शेवटचा मॅच जगदंब स्पोर्ट पेंढरेपाडा आणि वाघोबरा प्रसन्न बावखळ. आणि सर्वांनी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे.
पहिला मॅच आपण पाहणार आहोत सुपर 8 मधला केबीएम स्पोर्ट वर्सेस आझाद स्पोर्ट वसई या दोन संघामध्ये. सेकंड मॅच एमबी स्पोर्ट बागपाडा आणि यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. तिसरा मॅच आहे जीवदानी स्पोर्ट गिरीज आणि आजच्या दिवसातील विजेता संघ. आणि त्याचा चौथा मॅच जगदंब स्पोर्ट पिंढरीपाडा आणि वाघोबा प्रसन्न बावखळ. अशा प्रकारचे ह्या मॅचेस इथे मात्र सुपर 8 मधले पाहायला मिळतील. चला घाई करा. आजच्या दिवसातील विजेता संघ म्हणजे सुपर 8 मध्ये येणारा संघ जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाविरुद्ध त्यांना मात्र खेळावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजित घरत मात्र सज्ज झालेत. दोन फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. भावेश जाधव अँड कुंदन बसवत. हो यावेळेस आपण पाहतोय इथे आपण पाहिलं तर मग थोडस स्लिप झाले कुंदन आणि ही सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली. 18 मध्ये 21 करायचे आहेत. पहा अजितचा पहिला बॉल चांगला होता अगदी परफेक्ट यॉर्करचा मारा परंतु तेवढा सुंदर ड्राईव्ह केला होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये. कुमार अगदी आपण पाहिलं तर मग थोडेसे हुंबलिंग झाले. रन घेताना मात्र थोडासा पाय जो आहे तो बॅटर कुंदनचा मात्र स्लिप झाला आणि त्याच कारणास्तव थोडेसे मात्र अडचणीमध्ये सापडले होते परंतु एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. आता मात्र इथून 17 बॉल 20 धावांची आवश्यकता. अजित घरतचा हा पुढील बॉल. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी. इथे आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल पाहायला मिळतो. अशाच प्रकारची लेन इथे मात्र फेकावी लागणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. पहा अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर कमी आहे आणि तो खर्च कशा पद्धतीने करावा ह्याच्यावर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विश्वनाथ त्या ठिकाणी होते आणि काय जबरदस्त झेल मात्र फेकलाय आणि संपन्न झालाय भावेश जाधवचा खेळ. गॉन आउट. हो यावेळेस आपण पाहतोय स्वतःच्या फलवतामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झाला परंतु दुसरी धाव देखील चोरण्याचा प्रयत्न इथून आपण पाहिला तर मग पूर्ण होताना पाहायला मिळालाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा कंप्लीट केल्यात. कुमार आले होते बॅकअप साठी परंतु बॅकअप चुकला आणि ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली आहे. यस कंप्लीट झाली आहे. इथून आपण पाहिलं तर मग 3 धावा पूर्ण होत आहेत. 4 चेंडू फेकून झालेत. अजून इथून आपण पाहिला तर मग 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पहा काय जबरदस्त मेहनत या ठिकाणी करताना दिसतोय मिस्टर अजित. पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न इथे मात्र दर्शवला आहे या मॅच मध्ये मिस्टर अजित घरत याने. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये अजून सुद्धा 18 धावा इथून मात्र हा मॅच जिंकण्याकरता कंप्लीट करायचे आहेत. त्या म्हणजेच आपण पाहतोय जंबिका स्फूर्ती करणाला टीमला. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. अनिकेत भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम स्वागतम सुस्वागतम. चेतन पांडे यांचे राईट हँड अनिकेत भोईर अँड फ्रॉम वालीव
यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. टॅप केले बॉलला यावेळेस मिड ऑफच्या दिशेनं एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुसले गेले ते म्हणजे 4 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळलाय, धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 4. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता 17ची आवश्यकता आहे. पहा मॅच बनवली आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल अजित घरतनं. करण अंबाळा यांचे अगदी बिग फॅन आहेत अजित घरत आणि करण अंबाळाने देखील त्याची फ्रेंडशिप मात्र स्वीकारली आणि त्याच्याकरता एक करण अंबालाचा स्पेशल गॉगल अगदी अजित घरत याला भेट म्हणून दिला गेला आणि तिथून आपण पाहिले तर मग अजित घरत आणि करण अंबाला यांच्यामध्ये एक चांगली फ्रेंडशिप ही आपल्याला पाहायला मिळाली. नंबर 2चं षटक टाकण्याकरता रुफेश वागी नावाचा हा लेफ्टम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. धावा तर अगदी योग्य केल्या रुफेशनं, परंतु रुपेश बाद झाल्यानंतर धावफलक कुठेतरी थांबला गेला. परंतु अजून सुद्धा मॅच आहे. 12 षटकामध्ये 17 धावा आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर धावा या कमी प्रमाणावरती या मैदानामध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु आपण पाहिलं तर मग ह्याच मैदानावरती 4 ओव्हरमध्ये 92 धावा देखील बनवल्या गेल्या. आझाद स्फोट वसई संघानं 72 धावांची जी तुफानी फारी खेळले गेले होते मिस्टर विशाल घरत. पहिल्याच बॉल वरती समोरच्या दिशेनं हा मोठा स्टूक चौकार 4 सागरच्या बॅट मधला आलाय. आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता. पुढील बॉल फुलरलेनचा बॉल होता. इथे आपण पाहिलं तर मग एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल 22च्या स्वरूपामध्ये आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकलाय तो म्हणजेच 9 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग 10 बॉल शिल्लक असतील आणि 10 बॉल मध्ये अजून सुद्धा 12 धावांची आवश्यकता. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या फायनल डेच्या दिवसामध्ये बेंजो पार्टी देखील सज्ज झाली आहे. थोड्याच वेळामध्ये बँडचा आवाज देखील घुमघुमणार आहे या क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरीवरती. इथून आपण पाहिलं तर 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात आणि 2 धावेने धावफलक पोहोचला गेला 11च्या घरामध्ये. 9 बॉल 10ची गरज. इथे जास्तीत जास्त चेंडू जे आहेत ना ते डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावा लागतील या मॅच मध्ये राहण्याकरता, या स्पर्धेमध्ये राहण्याकरता. प्रोस्फूट चिंचोटी लाईन पडाचा गोलंदाज रुफेश पागीसाठी आपण पाहिलं तर मग चांगला फटका ऑन साइडला विश्वनाथ होते परंतु त्यांना बीट करून चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. स्टन अँड डिलिव्हर षटकार 6. कुंदनच्या बाट मधनं हवाई स्ट्रोक पाहायला मिळाला. तो अभि ट्रेलर चालू आहे. इथून आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा पिक्चर बाकी आहे कारण रुफेश जाधव सारखा एक विस्फोटक खेळाडू अजून सुद्धा डगआउटला बाकी आहे. परंतु सध्या आपण पाहतोय कुंदन 6 क्लास पाहायला मिळाला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आणि वाईट देखील आहे म्हणजेच 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. आता मात्र हा मॅच जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता असेल. 2 धावांची आवश्यकता असेल. पुढील बॉल टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळलेत. 1 धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय जय अंबिका स्फूट कर्नालपाडा या टीमनं. चला पुढील मॅच लगेच मात्र 2 संघामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने संघ असणार आहे तो म्हणजेच Man of the